नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल ऍक्टिंग मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे DMR एक्झाम 2025 नाशिक जिल्ह्यामधील विविध पदांचा यामध्ये समावेश असणार आहे। त्यापैकी जे महत्त्वाचं पद आहे GNM, ज्याला आपण स्टाफ नर्स बोलतोय, अधिपरिचारिका, या पदाचा नेमका सिलेबस काय आहे, तांत्रिक विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण या डिटेल टॉपिक लिस्ट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे। ओके, जास्त वेळ न घेता अकॅडमी मध्ये ANM GNM बॅच तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे। या बॅचचे वैशिष्ट्य आहेत, यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स विद्यार्थ्यांकरिता मोफत असणार आहेत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल आहे। याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता जे सिलेबस आहे टेक्निकल, द सिलेबस ऑफ द टेस्ट ब्रॉडली कंपाराइज द फॉलोइंग टॉपिक, कोणकोणते टॉपिक आहेत सुरुवातीला बघूया आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला इन डिटेल प्रत्येक टॉप सब्जेक्टची डिटेल टॉपिक लिस्ट बघायला मिळणार आहे। यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे नर्सिंग फाउंडेशन, सेकंड पॉइंट मेडिकल सर्जिकल नर्सिंग इन्क्लुडिंग पॅथॉलॉजी अँड फार्माकोलॉजी, दोन्ही पॉइंटचा यांनी समावेश केलेला आहे टॉपिक मध्ये। त्यानंतर थर्ड आहे नर्सिंग फाउंडेशन एज्युकेशन, यामध्ये इन्क्लुडिंग ई टेक्नॉलॉजी असणार आहे। हे आपल्याला डिटेल जो सिलेबस आहे इंग्लिश मधनं पण घेतला जाणार आहे, याच्यात नोट्स पण अवेलेबल आहेत। पॅडियाट्रिक नर्सिंग फोर्थ पॉइंट, त्यानंतर नेक्स्ट आहे टॉपिक नेम फिफ्थ मेंटल हेल्थ नर्सिंग, 6 नंबर नर्सिंग मॅनेजमेंट, 7 नंबर आहे नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स, 7 नंबरचा पॉइंट आहे ऑब्स्ट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग, 9 नंबर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, त्यानंतर 10 नंबर अॅनाटॉमी मेन सब्जेक्ट आहेत आणि नंतर आपण डिटेल टॉपिक लिस्ट पण बघणार आहोत। 11 नंबर आहे फिजिओलॉजी, 12 नंबर आहे सायकोलॉजी आणि 3rd नंबर आहे सोशिओलॉजी। फिजिओलॉजी, सोशिओलॉजी आणि सायकोलॉजी तिन्ही डिफरंट पॉइंट आहेत। त्यानंतर 14 नंबर आहे न्यूट्रिशनल अँड डायटिक्स त्यानंतर 15 मायक्रोबायोलॉजी आणि लास्ट नंबर आहे टॉपिकचं जे नाव आहे बायोकेमिस्ट्री। याचा आपण FDA ला पण यामध्ये काही सिलेबस सेमच होता, इंग्लिश मधनं ती पण बॅच कंडक्ट आपण केलेली आहे। त्याचा रिस्पॉन्स छान प्रकारे मिळालेला आहे आणि विद्यार्थ्यांना चांगले गुण जो टेक्निकल सब्जेक्ट होते यामध्ये मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री, फूड मायक्रोबायोलॉजी हे सर्व विषय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलेले आहेत। नॉन टेक्निकल सब्जेक्ट, नॉन टेक तर आहे तर मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके मध्ये हिस्ट्री असेल, इंडियन पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, करंट अफेअर्स, बेसिक सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे पण क्लासेस स्टार्ट झालेले आहेत बेसिक पासून सर्व विषयाचे। तर यामध्ये तुम्हाला बघायला झालं तर नर्सिंग फाउंडेशन मध्ये इंट्रोडक्शन टू नर्सिंग असेल, त्यानंतर बेसिक नर्सिंग कन्सेप्ट आहे, हेल्थ अँड इलनेस जे पॉइंट दिलेले आहेत, त्यासोबतच नर्सिंग प्रोसेस, बेसिक नर्सिंग स्किल आहेत, थेराप्युटिक कम्युनिकेशन अँड पेशंट केअर, सेफ्टी आणि कम्फर्ट, मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन हे या मेन टॉपिक मध्ये इन्क्लूड सब टॉपिक आहे। नर्सिंग फाउंडेशन टॉपिक लिस्ट आहे, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, नर्सिंग इन स्पेशल सिच्युएशन, लीगल अँड इथिकल अस्पेक्ट, हेल्थ असेसमेंट आहे, नर्सिंग मॅनेजमेंट आहे, नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च कोणत्या पॉइंट मध्ये समाविष्ट आहे, सर्व नर्सिंग फाउंडेशन मध्ये एवढे पॉइंट इन्क्लूड करण्यात आलेले आहेत। पुढचा बघायला गेलं तर मेडिकल सर्जिकल नर्सिंग टॉपिक लिस्ट आहे, फार्माकोलॉजी आहे, टॉपिक्स इन पेडियाट्रिक नर्सिंग टॉपिक लिस्ट, या सर्व टॉपिक लिस्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये, ई बुक पीडीएफ स्वरूपामध्ये ऍप मध्ये अवेलेबल असणार आहे। तर याचा आपण डिटेल मध्ये नंतर व्हिडिओ बनवणार आहोत, प्रत्येक विषयाचा डिटेल टॉपिक लिस्ट। त्यासोबतच तुम्हाला जे ऑफर आहे आरोग्य विभागामध्ये ज्या विविध पदाच्या जागा निघतात 2000 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी दिली जाणार आहे कोणतीही बॅच, म्हणजे यामध्ये फार्मासिस्ट असेल, आरोग्य सेवक, MPW, LSO आहे,
आरोग्य पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, जीएनएम ची पण बॅच उपलब्ध आहे 2000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी. लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आहे, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ वरिष्ठ लिपिक आहे, आरोग्य सेविका आहे, औषध निर्माण अधिकारी, या सर्व पदाची 2070 पदाकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सरळ सेवा भरती कंडक्ट केली जाणार आहे टीसीएस कंपनी मार्फत. याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तसे आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.